अशी असते, उभी अशी, आडवी अशी आणि तिरपी अशी, म्हणजे कर्णाकृती. कधी कधी काय असतात, एक क्षितिज समांतर म्हणजे आडवी, त्याच्यानंतर क्षितिजाला काटकोनात असतं ती उभी, आडवी आणि तिरपी. अशा पद्धतीच्या मांडणीतून जी जाळी तयार होते त्याला म्हणायचे शब्द जाळी. आता शब्द जाळी कशी असली पाहिजे, जाळी ही दिसायला देखणी, सुबक आणि अचूक असली पाहिजे. तसं शब्दांची रचना हे अक्षर कशा पद्धतीने आपल्याला रीड करता येते, अक्षरांची रचना करून आपल्याला आपण त्याची मांडणी तयार करतो, जाळी तयार करतो. परंतु त्याला एक मर्यादा अशी असली पाहिजे की त्याच्यातून काहीतरी अर्थ निष्पन्न झाला पाहिजे. मग आपण काय करूया, अर्थपूर्ण शब्द बनवायचा. मग याला काय होणार आहे, आपली शब्द संपदा वाढणार आहे. मग लक्षात घ्या, फक्त तिथे एक अशी ट्रिक लक्षात घ्यायची. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण पाहू, फाइंड द वर्ड रिलेटेड टू एलिफंट. हत्तीच्या संबंधातला किंवा हत्तीच्या संदर्भातला एक शब्द ओळखा. इथं काय दिलेलं आहे, इथं पहा हिंट असते बघा, इयर, ट्रंक आणि टेल. इयर, ट्रंक आणि टेल म्हणजे हत्तीचे अवयव काय का शकतात, मीठ, मटण अजिबात नाही, अवयव नाही येतो. त्याच्यानंतर बाकीचे कोणत्या अर्थपूर्ण शब्द दिसतात, टेल, टेल तर दिलेलाच आहे. मग काय येऊ शकतं, TUSK, टस्क म्हणजे सुरे. अशा पद्धतीने आपण काय करायचं, आडवं उभं तिरपं अर्थात सुडुकू किंवा वर्तमानपत्रातले आपण जर शब्द पुढे जर सोडवले तर आपल्याला मराठी शब्द संपदा जशी वाटते तसे इंग्रजीत सुद्धा शब्द पुढे येतात. म्हणून यासाठी आपण काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त शब्द वाचन केलं पाहिजे, शब्द पाठ केले पाहिजे. आणि हा ते लक्षात ठेवणं की त्याचं जुळणं जुळं जमली पाहिजे, म्हणजे काहीतरी संदर्भाशिवाय ते लक्षात राहणार नाही. उदाहरणार्थ हत्ती म्हटलं तर त्याला टस्क असली पाहिजे, काय असली पाहिजे, टस्क. ठीक आहे. मग आता असेच आपल्याला नवीन व्हिडिओ आपण पाहूया. या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करूया आणि रिव्हिजन करा, स्वस्त आणि मस्त राहा. तोपर्यंत जय हिंद.